नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय। त्यासाठी 10 ते 12 आवळे स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेले आहेत आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायचे। मसाला बनवण्यासाठी इथे मोहरी, धणे, जिरे, बडीशेप, मेथी दाणे आणि काळी मिरी हलकसं भाजून घ्यायचं। त्याच पॅनमध्ये 2 पेले तेल गरम करून कडकडीत घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं। मसाला कुटून किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा। इथे आपलं छान पावडर झालेली आहे। इथे आपले आवळे थंड झालेले आहेत, त्याच्या पाकळ्या पूर्ण काढून घ्यायच्या। एका बाउलमध्ये कोमट झालेलं तेल, बनवलेला मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला, आमचूर पावडर आणि मीठ सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये जे आवळे आपले थंड झालेले आहेत ते आणि 4 ते 5 मिरच्या सर्व मिक्स करून एकजीव करून रात्रभर मी तसंच झाकून ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी हे बरणीमध्ये भरून घेतलं। आता बरणीमध्ये भरल्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला हे लोणचं मी काढून दाखवते। खूप छान आणि टेस्टी लोणचं इथं तयार झालं। आवडलं तर लाईक आणि शेअर नक्कीच करा।